ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाताई नमस्कार। या घटनेबद्दल पहिली प्रतिक्रिया काय? गोळीबार होतो पोलीस स्टेशनमध्ये, गोळीबार करणारे असतात सिटिंग आमदार, गोळीबार होतो मित्रपक्षाच्याच एका नेत्यावरती। या घटनेबद्दल तुमचं मत काय, तुमची प्रतिक्रिया काय? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्या गँगवॉर मध्ये मी अगदी फार विचार करून जबाबदारीने हा शब्द वापरते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांच्या गँगवॉर मध्ये महाराष्ट्राची मर्यादा, महाराष्ट्राच्या राजकीय परंपरा आणि महाराष्ट्रातली कायद्याची चाड या सगळ्याच गोष्टींना चूड लावण्याचा प्रयत्न होत आहे। कधी उदय सामंतांचे नाव एखाद्या पत्रकाराच्या हत्येमध्ये यावे, कधी किशोर पाटलांनी दिवसाढवळ्या पत्रकाराला मारहाण करावी, अधिकाऱ्याला गीता जैनने मारहाण करावी, संजय गायकवाडांनी मंत्री महोदय छगन भुजबळ साहेबांना अत्यंत गलिच्छ आणि अर्वाच्य भाषेमध्ये बोलावं, तर संतोष बांगर किंवा अगदी अजून कुठले आमदार सदा सरवणकरने हवेत गोळीबार करावा, या सगळ्यांचा विचार करता एक गोष्ट वारंवार स्पष्ट होते की लोकप्रतिनिधीच मुळात कायदा पाळत नाहीत। जर लोकप्रतिनिधींनी कायदा पाळला नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये असे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य लोकांनी आशेने कुणाकडे बघायचे? मुख्यमंत्र्यांचा आमदार गृहमंत्र्यांच्या माणसावर गोळी झाडतो, याचा अर्थ गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर सपशेल नापास आणि अपात्र ठरतात की त्यांना गृहमंत्री म्हणून या राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळताच आलेली नाही, हे वारंवार स्पष्ट होतं। परंतु राज्य कसं चालवावं, सगळ्यांना सोबत कसं घेऊन जावं, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कळत नाही। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही स्वतःचं स्वश्रेष्ठत्ववाद हा इतका विकोपाला गेलाय की यांनी अख्खा महाराष्ट्र वेठीस धरलाय। तुम्ही गँगवॉर शब्द वापरलेला, जो अर्थातच गंभीर शब्द आहे, काय विचार आहे? म्हणजे तुम्ही गँगवॉर या शब्दाचा वापर इथे का करताय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नात्यासंदर्भात बोलताना? उपमुख्यमंत्री या दोघांमधला स्वश्रेष्ठत्ववाद हा शिगेला पोचलेला आहे। हे स्वश्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ज्या थराला ही माणसं चाललेली आहेत, म्हणजे तुम्ही विचार करा की जर गृहमंत्र्यांनी वेळीच अशा घटनांना आवर घातला असता तर कदाचित पुढे हे घडलं नसतं, किंवा मुख्यमंत्र्यांनीही वेळीच आवर घातला असता। म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या समोरच पुण्यामध्ये अजितदादांच्या एका पदाधिकाऱ्याला भाजपचा एक माणूस आमदार सुनील कांबळे हा मारहाण करतो आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही। तिथेही मुख्य गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुठलीच काही कार्यवाही करत नाही, त्याच्यावर काहीच बोलत नाही। किशोर पाटील धडाधड मारहाण करतो आणि म्हणतो हो मी मारलंय त्या पत्रकाराला, गृहमंत्री देवेंद्रजी त्याच्यावरती चकार शब्द बोलत नाहीत। संतोष बांगर म्हणतो हो दिल्या मी शिव्या, संजय गायकवाड म्हणतो हा शिव्या दिल्या, हो हे करणार आहे मी, आणि त्याच्यावर काहीच बोललं जात नाही। दर वेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकमेकांना चेकमेट करत राहतात, एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करत राहतात। त्यांना काय कुरघोड्यांचं राजकारण करायचंय ते त्यांनी खुशाल करावं, पण या कुरघोड्याच्या राजकारणामध्ये कायद्याची भीती लोकांच्या मनातली निघून जात आहे आणि दोघांचं गँगवॉर एकमेकांची माणसं संपवण्यापेक्षा या राज्यातला, या देशातला कायद्याचा धाक संपवत आहेत, याचं भान त्यांना यावं म्हणून गँगवॉर हा शब्द मी अगदी गांभीर्यानं आणि जबाबदारीनं उच्चारते। सुषमाताई, आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल। या घटनेतली सगळ्यात गंभीर बाब अशी आहे की गोळीबार कुठे झालाय, तर गोळीबार लोकांची सुरक्षा ज्या पोलीस स्थानकावरती अवलंबून असते त्या पोलीस स्थानकाच्या आत झालेला आहे, पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये झालेला आहे। गोळीबार कुणी केलेला आहे तर तो लोकप्रतिनिधीने केलेला आहे, भाजपच्या आमदारानं केलेला आहे। आणि गोळीबार कुणावरती झाला आहे तर मुख्यमंत्र्यांच्याच कल्याण शहराच्या अध्यक्षावरती हा गोळीबार झालाय। त्यामुळे लोकप्रतिनिधी आपापसात भिडल्यात। गोळीबाराची घटना घडलेली आहे ती पोलीस स्टेशनमध्ये, आणि या घटनेनंतर जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारा व्यक्ती बाहेर पडतोय तेव्हा तो हसत मुखानं बाहेर पडतोय। त्यामुळे याचा प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आता अर्थ लावू लागलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।